श्री स्वामी समर्थ। देवघरातील देवारा, देव ठेवण्याची जागा किंवा कपाट व देवघर याचे स्वरूप आणि नियम परंपरेनुसार ठरलेले असतात। खाली याविषयी सविस्तर माहिती दिली आहे। एक, देवारा कसा असावा। साहित्य: देवारा लाकडी, पितळी, संगमरवरी किंवा चंदनाच्या लाकडाचा असावा। शक्यतो पवित्र आणि टिकाऊ वस्तूपासून तयार करावा। दिशा: देवारा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा। पूजा करताना पूजकाने पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे। आकार व रचना: देवारा शक्यतो उंच आणि बंद होणाऱ्या दरवाजासह असावा। त्यात देवांच्या मूर्ती किंवा फोटो व्यवस्थित समप्रमाणात पंक्तीत मांडलेले असावेत। गुहा स्वरूप: काही घरांमध्ये देवारा मंदिरासारखा बांधतात। गाभारा, कळस, तोरण वगैरे यासह असे स्वरूप पवित्र मानले जाते। दिव्याची व्यवस्था: दिवा लावण्याची सोय, उदबत्ती ठेवण्यासाठी जागा, घंटा, पाणी, पात्र यांची सोय देवारात असावी। 2. देवघरातील देवाऱ्याचे नियम: देव, मूर्ती, फोटो यांची व्यवस्था: मूर्ती तुटलेल्या किंवा फाटलेल्या नसाव्यात। देवांची मूर्ती एकाच उंचीची किंवा समप्रमाणात ठेवाव्यात। एकाच देवांचा अनेक फोटो मूर्ती न ठेवाव्यात। उदाहरण, 4 गणपती एकत्र नाहीत। स्वच्छता: रोज देवघर झाडावे, पुसावे। दिवा, उदबत्तीची राख, फुलांचे कचरे दररोज काढून टाकावे। नित्य पूजाविधी: रोज दिवा लावावा, प्रसाद दाखवावा, आरती म्हणावी, शांत वातावरण राखावे। व्रत नियमांचे पालन: मासिक पाळीमध्ये महिलांनी देवघरात जाणे टाळावे। काही कुटुंबाच्या श्रद्धेनुसार पूजा करताना स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। अन्य वापर टाळावा। देवघरात झोपणे, खाणे, मोबाईल वापरणे, जोरजोरात बोलणे वर्ज्य आहे। देवघरात कोणते देव असावेत? घरातील कुलदैवत गणपती, लक्ष्मी, विष्णू, शिव, हनुमान इत्यादी। पितरांचे फोटो देवघरात ठेवू नयेत, तर यासाठी वेगळी जागा राखावी। दिवा अखंड असेल तर अखंड दिव्याची जागा हवेपासून सुरक्षित ठेवावी। दिवा विझला तर पुन्हा प्रार्थना करून लावावा। या नियमांमध्ये घराघरानुसार व परंपरेनुसार थोडा फरक असतो। काही कुटुंबे आधुनिक स्वरूपातील पूजास्थान पाळतात। तर वरील माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया एक नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। धन्यवाद।